आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। शक्तीपीठ महामार्ग आता सातारा जिल्ह्यात न जाणार। प्रकल्प खर्च हा 1,01,000 कोटींवर। शेतकऱ्यांच्या विरोधामुळे कोल्हापुरातील मार्गाच्या आखणीची अधिसूचनाही रद्द। रत्नागिरी दिवा पॅसेंजर ट्रेन पश्चिम रेल्वेवरून धावणार। नायगाव ते जुचंद्रा या मार्गे पश्चिम रेल्वे ही मध्य रेल्वेला कनेक्ट होणार। कॉर्ड लाईन तयार झाल्यानंतर आता वांद्रे टर्मिनसवरून कोकणात जाता येणार। दरम्यान पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची ही माहिती। राज्यातील गॅस टंचाई विरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक। 6 एप्रिलला राज्यभर चूल मांडो आंदोलन। रस्त्यावर चुली मांडून सरकारचा निषेध केला जाणार। राज्यातील नद्यांचं प्रदूषण कमी करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल। महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरणाच्या स्थापनेला मंजुरी। प्रदूषण मुक्तीसाठी राज्यामध्ये स्वतंत्र प्राधिकरणाचं कवच। आता मोबाईल नंबरप्रमाणेच बँक खातं सुद्धा पोर्ट करता येणार। आरबीआय लवकरच पेमेंट स्विचिंग सर्व्हिस सुरू करणार। पगार, ईएमआय आणि गुंतवणूक आता विना अडथळा दुसऱ्या बँकेत हस्तांतरित होणार। 10वीच्या अतिरिक्त परीक्षेसाठी शिकवणी शुल्क आकारणाऱ्या शाळांवर कारवाई। तर सीबीएसईकडून शाळांना इशारा। गुण सुधारण्यासाठी होणाऱ्या परीक्षेच्या तयारी करून घेण्यासाठी सीबीएसईच्या शाळा शुल्क घेत असल्यास तक्रार करता येणार। पवित्र प्रणाली टाळून थेट भरती करणाऱ्या शाळांची आता सखोल चौकशी होणार। तर उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर विभागीय स्तरावर 3 सदस्यीय चौकशी समित्या स्थापन। समित्यांना आपला अहवाल 15 मे पर्यंत सादर करावा लागणार। रिअल इस्टेटमध्ये नागपूरची भरारी। वर्षभरात नागपुरात 1,87,090 खरेदी विक्रीचे व्यवहार। मार्चमध्ये मालमत्ता खरेदी विक्रीचे सर्वाधिक व्यवहार। नागपूरसह ग्रामीण भागामध्ये वाढत्या गृहप्रकल्पांमुळे व्यवहार वाढले। संपूर्ण देशभरात आज हनुमान जयंतीचा उत्साह। नाशिकच्या अंजनेरी गडावर सुद्धा जन्मोत्सव सोहळा। मारुती रायाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी।